सामान्य विज्ञान इयत्ता 6वी पाठ क्रमांक 16 विश्वाचे अंतरंग। निरीक्षण करा व चर्चा करा। निरभ्र आकाश असेल अशा रात्री आकाशाचे निरीक्षण करा। निरीक्षणासाठी दुर्बीण वापरा। शिक्षकांसाठी सूचना, वर्गातील सर्व विद्यार्थ्यांसाठी असे निरीक्षण सत्र आयोजित करावे। सोबत खगोलशास्त्रासंबंधी पुस्तके ठेवावी। सर्वसाधारणपणे निरभ्र व काळोख्या रात्री आकाशामध्ये दक्षिणोत्तर पसरलेला तारकांनी भरलेला एक पांढरा धुरकट पट्टा तुम्हाला दिसेल। हीच आपली आकाशगंगा होय। तिला मंदाकिनी नावाने ओळखले जाते। असंख्य तारे व त्यांच्या ग्रहमालिका यांच्या समूहास दीर्घिका म्हणतात। आपण सूर्यमाला ज्या दीर्घिकेत आहे तिला आकाशगंगा म्हणतात। आपली आकाशगंगा ज्या दीर्घिकांच्या समूहामध्ये आहे त्या समूहाला स्थानिक दीर्घिका समूह म्हणतात। विश्वात अशा अनेक दीर्घिका आहेत। आकाशगंगेमध्ये आपल्या सूर्यापेक्षा लहान तसेच आकाराने हजारो पट मोठे तारे, तारकागुच्छ, तेजोमेघ, वायूचे ढग, धुळीचे ढग, मृत तारे, नवीन जन्माला आलेले तारे अशा अनेक खगोलीय वस्तू आहेत। आपल्या आकाशगंगेच्या जवळ असलेली दुसरी दीर्घिका देवयानी नावाने ओळखले जाते। असंख्य दीर्घिका, त्यामधील अवकाश आणि ऊर्जा यांचा समावेश विश्वामध्ये होतो। दीर्घिकांचे प्रकार। दीर्घिकांचे त्यांच्या आकारावरून विविध प्रकार ओळखले जातात। चक्राकार, सर्पिलाकार, लंबवर्तुळाकार, अवरुद्ध चक्राकार, अनियमित। एडविन हबल या वैज्ञानिकाने आपल्या आकाशगंगेच्या बाहेर इतर अनेक दीर्घिका असल्याचे स्पष्ट केले। नासा या अमेरिकन संस्थेने 1990 मध्ये हबल ही दुर्बीण पृथ्वीच्या कक्षेत सोडली। ताऱ्यांचा शोध घेणे, प्रकाशचित्र घेणे व वर्णपट मिळवण्याचे काम त्यामुळे सोपे झाले आहे। तारे। रात्रीच्या निरभ्र आकाशात लुकलुकणारे हजारो तारे आपल्याला आकाशगंगेचेच घटक आहेत। आपल्याला दिसणाऱ्या ताऱ्यांपैकी काही तारे तेजस्वी असतात तर काही तारे अंधुक असतात। निळे, पांढरे, पिवळे, तांबूस असे विविध रंगाचे तारे आकाशात पाहायला मिळतात। तसेच स्वतःचे तेज बदलणारेही तारे आकाशात आहेत। प्रामुख्याने धूलिकण आणि वायू यांचा महाप्रचंड तेजोमेघ हे ताऱ्यांचे जन्मस्थान आहे। सामान्यतः ताऱ्यांच्या पृष्ठभागाचे तापमान सुमारे 3500 डिग्री सेल्सिअस ते 50,000 डिग्री सेल्सिअस च्या मर्यादेत असते। तापमानाप्रमाणे ताऱ्यांचा रंगही बदलतो। ताऱ्यांचे काही प्रकार। सूर्य सदृश तारे। या ताऱ्यांचा आकार सूर्यापेक्षा थोडा कमी अधिक असू शकतो। प्रामुख्याने त्यांच्या तापमानात बराच फरक असतो। हे तारे तांबूस निळ्या रंगाचे असतात। उदाहरणार्थ मित्र, व्याध, इतर तारे। तांबडे राक्षसी तारे। यांचे तापमान 3000 डिग्री सेल्सिअस ते 4000 डिग्री सेल्सिअस या मर्यादेत असते, परंतु त्यांची तेजस्विता सूर्याच्या 100 पट असू शकते। या ताऱ्यांचा व्यास सूर्याच्या 10 ते 100 पट या दरम्यान व रंग तांबडा असतो। महाराक्षसी तारे। या तांबड्या राक्षसी ताऱ्यांपेक्षाही मोठे व तेजस्वी असतात। तापमान 3000 डिग्री सेल्सिअस ते 4000 डिग्री सेल्सिअस या मर्यादेतच असते, परंतु त्यांचा व्यास मात्र सूर्यापेक्षाही शेकडो पट जास्त असतो। जोड तारे। आकाशातील निम्म्यापेक्षा जास्त तारे हे जोड तारे आहेत। याचा अर्थ 2 तारे परस्परांभोवती भ्रमण करत असतात। काही वेळा 3 तर काही 4 तारेही परस्पराभोवती भ्रमण करताना आढळतात। रूपविकारी तारे। या ताऱ्यांची तेजस्विता व आकार स्थिर राहत नाही। त्यांचे सतत आकुंचन प्रसरण होत असते। तारा प्रसरण पावला की तो कमी ऊर्जा उत्सर्जित करतो, तेव्हा ताऱ्याचे तेज कमी होते। या उलट ताऱ्याचे आकुंचन झाले की त्याच्या पृष्ठभागाचे तापमान वाढते व तारा जास्त ऊर्जा उत्सर्जित करतो, त्यामुळे तो अधिक तेजस्वी दिसतो। उदाहरणार्थ ध्रुव तारा। माहिती मिळवा। नासा, इस्रो या संस्थांच्या www.nasa.gov व www.isro.gov.in या संकेतस्थळांना भेट देऊन विश्व व सूर्यमालेतील विविध घटकांची अद्ययावत माहिती जमा करा व वर्गात त्यावर चर्चा करा। सांगा पाहू, सूर्यमालेतील विविध घटक कोणते? तारे व ग्रह यामध्ये काय फरक आहे? सूर्यमालेत एकूण किती ग्रह आहेत? मंगळ आणि गुरु ग्रहाच्या दरम्यान काय आहे? बुध, शुक्र, पृथ्वी आणि मंगळ हे आंतरग्रह आहेत, तर गुरु, शनी, युरेनस
आणि नेपच्यून हे सर्व बहिर्ग्रह आहेत. बहिर्ग्रहांभोवती कडी आहे. सर्व आंतरग्रहांचे कवच कठीण असते, तर बहिर्ग्रहांचे बाह्यावरण हे वायुरूप असते. सूर्यमाला. सूर्यमालेत सूर्य, ग्रह, लघुग्रह, धूमकेतू, उल्का यांचा समावेश होतो. सूर्यमालेतील बुध, शुक्र, मंगळ, गुरु आणि शनी हे ग्रह सहजासहजी पाहता येतात. सूर्य. सूर्यमालेच्या केंद्रस्थानी असलेला सूर्य पिवळ्या रंगाचा तारा आहे. सूर्याच्या पृष्ठभागाचे तापमान सुमारे 6000 डिग्री सेल्सिअस इतके आहे. सूर्याचा आकार एवढा मोठा आहे की त्यामध्ये पृथ्वी एवढे 13 लाख ग्रह सहज सामावू शकतील. सूर्याच्या गुरुत्वीय बलामुळेच सूर्यमालेतील खगोलीय वस्तू त्याच्या भोवती फिरतात. सूर्याचा व्यास साधारणतः 13,92,000 किमी एवढा आहे. सूर्य स्वतःच्या अक्षाभोवती फिरत फिरत आकाशगंगेच्या केंद्राभोवती सुद्धा सूर्यमालेसहित फिरतो. सूर्यमालेतील ग्रहांची माहिती पुढील प्रमाणे आहे. बुध सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह आहे. सूर्यापासून दूर असताना पृथ्वीवरून फक्त सकाळी आणि संध्याकाळी दिसतो. या ग्रहावरती उल्कापातामुळे निर्माण झालेले ज्वालामुखीच्या मुखासारखे दिसणारे खड्डे पाहायला मिळतात. हा सर्वात वेगवान ग्रह आहे. शुक्र सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह आहे. सामान्यतः सूर्योदयाच्या आधी व पूर्व दिशेस व सूर्यास्तानंतर पश्चिम दिशेस पाहावयास मिळतो. शुक्र स्वतःभोवती पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो. शुक्र हा सर्वात तप्त ग्रह आहे. पृथ्वी सूर्यमालेतील तिसरा ग्रह आहे. पृथ्वीशिवाय इतर कुठल्याही ग्रहावर जीवसृष्टी नाही. पृथ्वी स्वतः चुंबक असल्याने पृथ्वीभोवती चुंबकीय क्षेत्र आहे. या चुंबकीय क्षेत्रामुळे सूर्यापासून येणारे हानिकारक किरण पृथ्वीच्या ध्रुवीय क्षेत्राकडे वळतात. मंगळ हा सूर्यमालेतील चौथा ग्रह आहे. मंगळावरील मातीत लोह असल्याने त्याचा रंग लालसर दिसतो, म्हणून त्याला लाल ग्रह असेही म्हणतात. मंगळ ग्रहावर सूर्यमालेतील सर्वात उंच व लांब पर्वत ऑलिम्पस मॉन्स हा आहे. गुरु सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह म्हणजे गुरु. गुरुमध्ये सुमारे 1397 पृथ्वीगोल सहज मावतील इतका तो मोठा आहे. गुरु ग्रह आकाराने प्रचंड असून सुद्धा स्वतःभोवती फार वेगाने फिरतो. गुरुग्रहावर सतत प्रचंड वादळे होत असल्याने त्याला वादळी ग्रह असेही म्हणतात. सूर्यमालेतील 6वा ग्रह व गुरुग्रहानंतर सर्वात मोठा ग्रह म्हणजे शनी होय. शनी हा एक वैशिष्ट्यपूर्ण ग्रह आहे, कारण त्याच्या भोवती कडी आहेत. त्याचे वस्तुमान पृथ्वीच्या 95 पट असतानाही त्याची घनता खूप कमी आहे. समजा एका मोठ्या समुद्रामध्ये जर शनी ग्रह टाकला तर तो चक्क तरंगू शकेल. युरेनस सूर्यमालेतील 7वा ग्रह आहे. या ग्रहाला दुर्बिणीशिवाय पाहता येत नाही. युरेनस ग्रहाचा आस खूप कललेला असल्याने तो घरंगळत चालल्यासारखा दिसतो. नेपच्यून सूर्यमालेतील 8वा ग्रह आहे. नेपच्यूनवरील एक ऋतू सुमारे 41 वर्षाचा असतो. या ग्रहावर अतिशय वेगवान वारे वाहतात. उपग्रह सूर्याभोवती स्वतंत्रपणे न फिरता विशिष्ट ग्रहाभोवती फिरणाऱ्या खगोलीय वस्तूंना उपग्रह म्हणतात. ग्रहांसारखे उपग्रह सुद्धा स्वतःच्या अक्षावर स्वतःभोवती फिरतात. चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे. त्याच्यावर वातावरण नाही. बुध आणि शुक्र यांच्याशिवाय इतर सर्व ग्रहांना उपग्रह आहेत. चंद्राचा भ्रमणकाळ आणि परिवहनकाळ 27.3 दिवस आहे. लघुग्रह सूर्यमालेतील ग्रहांच्या निर्मितीच्या वेळेस ग्रह बनण्यास निष्फळ ठरलेल्या लहान लहान खडकांना लघुग्रह म्हणतात. मंगळ आणि गुरु या ग्रहांच्या दरम्यान खगोलीय वस्तूंचा पट्टा निर्माण झाला आहे. सर्व लघुग्रह सूर्याभोवती परिभ्रमण करतात. बटुग्रह सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणारा लहान आकाराचे खगोलीय वस्तू म्हणजे बटुग्रह होय. प्लुटोसारख्या खगोलीय वस्तूचा बटुग्रहात समावेश होतो. प्लुटोला सूर्याभोवती फेरी मारण्यास 248 वर्ष लागतात, तर परिवलनास 6.38 दिवस लागतात. जरा डोके चालवा. आपल्याला चंद्राची एकच बाजू का दिसते? कोणत्याही ग्रहाचा दिवस 1 वर्षापेक्षा मोठा असतो. माहिती मिळवा. सूर्यमालेतील विविध लघुग्रह व बटुग्रहाविषयी माहिती मिळवा व वर्गात चर्चा करा. सांगा पाहू, तुम्ही कधी सायंकाळी किंवा पहाटे लांब शेपटी असणारी मोठी खगोलीय वस्तू पाहिली आहे का? तिला काय म्हणतात? धूमकेतू. धूमकेतू म्हणजे सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणारे अक्षणी गोल होय.
धूमकेतू हे धूळ व बर्फ यापासून तयार झालेले असून आपल्या सूर्यमालेचा एक घटक आहे. धूमकेतूने पृथ्वीजवळ येणे ही घटना फार वर्षापासून अशुभ मानली जात होती. सूर्यापासून दूर असताना ते बिंदूप्रमाणे दिसतात, मात्र सूर्याजवळ आल्यावर सूर्याच्या उष्णतेमुळे व कमी अंतरामुळे ते डोळ्यांना सहज दिसू शकतात. धूमकेतू गोठलेल्या द्रव्यांनी व धुलीकणांनी बनलेले असतात. सूर्याच्या उष्णतेमुळे धूमकेतूतील द्रव्याचे वायूत रूपांतर होते. हे वायू सूर्याच्या विरुद्ध दिशेने फेकले जातात. त्यामुळे काही धूमकेतू लांबट पिसाळ्यासारखे दिसतात. धूमकेतू सूर्याभोवती प्रदक्षिणा करतात. त्यांच्या दीर्घ लंबवर्तुळाकार कक्षेमुळे ते क्वचित व बऱ्याच काळानंतर आकाशात दिसतात. धूमकेतूंचे वर्गीकरण 2 मुख्य प्रकारामध्ये करण्यात येते. दीर्घ मुदतीचे धूमकेतू. या धूमकेतूंना सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यास 200 वर्षांपेक्षा अधिक कालावधी लागतो. अल्प मुदतीचे धूमकेतू. या धूमकेतूंना सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यास 200 वर्षापेक्षा कमी कालावधी लागतो. माहिती आहे का तुम्हाला? हॅलेच्या धूमकेतूचे 1910-1986 साली पुनरागमन झाले होते. हॅलेच्या धूमकेतूचा केंद्रभाग 16 किमी लांब व 7.5 किमी रुंद आढळून आला होता. हॅलेच्या धूमकेतूला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास 76 वर्ष लागतात. थोडी गंमत. साहित्य: टेबल फॅन, बांगडी, हलके कापड, सुतळी दोरा. चित्रात दाखवल्याप्रमाणे बांगडीला कापड दोऱ्याच्या साहाय्याने शिवून घ्या व कापडाच्या लांबी एवढी सुतळी घेऊन ती बांगडीला बांधा. आता ही बांगडी टेबल फॅनच्या समोर धरा व फॅन चालू करा. असे होऊन गेले. फ्रेड व्हिपल या खगोल निरीक्षकाने धूमकेतूची रचना विविध घटकांच्या बर्फाळ समुच्चयाने बनलेली असावी असे प्रतिपादन केले. 1950 पर्यंत त्यांनी 6 धूमकेतू या माहितीवर आधारित धूमकेतूंचे डर्टी स्नोबॉल असे नामकरण झाले. उल्का. आपल्याला कधीकधी आकाशातून एखादा तारा तुटून पडताना दिसतो. या घटनेला उल्कापात म्हणतात. अनेक वेळा या उल्का म्हणजे लघुग्रहाच्या पट्ट्यातून येणारे शिलाखंड असतात. मात्र जे छोटे शिलाखंड पृथ्वीच्या वातावरणात आल्यावर त्याच्याशी होणाऱ्या घर्षणाने पूर्णपणे जळतात त्यांना उल्का म्हणतात. काही वेळेस उल्का पूर्णतः न जळता पृथ्वीच्या पृष्ठभागावर पडतात. त्यांना अक्षणी असेही म्हणतात. महाराष्ट्रातील लोणार सरोवर अशाच अक्षणी आघाताने तयार झाले आहे. पृथ्वीप्रमाणेच इतर खगोलीय वस्तूंवर देखील उल्कापात आणि अक्षणीपात होतात. हे नेहमी लक्षात ठेवा. विश्वामध्ये घडणाऱ्या विविध घडामोडींमागे विज्ञान आहे. धूमकेतू, उल्का पडणे, ग्रहणे होणे हे सर्व शास्त्रीय असून त्याबद्दल कोणतीही अंधश्रद्धा व भीती बाळगू नये. आपण काय शिकलो? विश्वामध्ये असंख्य दीर्घिका आहेत. सूर्यमाला, तारकासमूह हे आकाशगंगेचे भाग आहेत. सूर्याप्रमाणे विविध प्रकारचे तारे आकाशगंगेत पाहायला मिळतात. सूर्यमालेतील विविध ग्रह वैशिष्ट्यपूर्ण असून काहींना चंद्र आहेत तर काहींना नाहीत. धूमकेतूंची रचना वैशिष्ट्यपूर्ण असून त्यामध्ये बदल होत असतात. थँक यू व्हेरी मच. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.